नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राजकारण हे अस्थिर असतं. एखाद्या सरपंचाला पंचायत समितीचा किंवा जिल्हा परिषदेचा मेंबर व्हावं असं वाटतं. मग जिल्हा परिषदेच्या सदस्याला आपण आमदार का होऊ नये असं वाटतं. मग आमदारांना मंत्री का होऊ नये असं वाटतं. मंत्र्यांना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असते. आणि जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना केंद्रामध्ये अगदीच महत्त्वाचं पद मिळावं अशी अपेक्षा असते. ते फार पॉवरफुल असायला हवं. आणि जर एकनाथ शिंदे यांच्यासारखा नेता असेल की जो प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे, जो नेता आता मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेला आहे, तर अशा नेत्याला पुन्हा महत्त्वाकांक्षा असते की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि ते त्यांच्या जवळच्या मंडळीजवळ किंवा त्यांच्या एकूण वागण्यातनं ती महत्त्वाकांक्षासुद्धा लपवून ठेवत नाहीत. आणि म्हणून ज्या वेळेला त्या नेत्याच्या विरोधामध्ये असलेले त्यांचे जे स्पर्धक आहेत, त्यांची स्पर्धा सुरू आहे, अशांच्या प्रत्येक कृतीकडं राजकारणाच्या अंगाने कसं बघितलं जातं, त्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. योगायोगानं घडलेल्या एका घटनेमुळं श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. आणि त्या उधाणामध्ये एकनाथ शिंदे हे केंद्रस्थानी आहेत. हे असं का घडलं? काय कारण आहे? आज सकाळी श्री संजय राऊत काय म्हणाले होते? आणि श्री एकनाथ शिंदे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा काय आहे? हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज श्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात होते. एका कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि नंतर केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली, कारण त्यांच्या वडिलाचं निधन झालेलं आहे. आणि त्यानंतर ते मुंबईला गेले आणि मुंबईनंतर ते विमानाने नागपूरच्या दिशेनं निघाले. कारण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की तुम्ही खर्च कमी करा सध्याच्या स्थितीमध्ये. ते नागपूरला निघाले. त्याच वेळेला श्री उद्धव ठाकरे हे उद्या त्यांचे जे 6 खासदार फुटले त्यांच्या मतदारसंघातला दौरा करतायत. ते सुरुवातीला यवतमाळला जातील आणि त्यानंतर मग ते परभणी, धाराशिव, शिर्डी असं करत पुन्हा मुंबई आणि मुंबईतनं ते ईशान्य मुंबईमधल्या संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन भेटी देतील. त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं आहे. कार्यकर्ते फुटू नये अशी ती व्यवस्था आहे. आणि त्यासोबतच श्री संजय राऊत, श्री आदित्य ठाकरे ही मंडळी पण होती. आता एक छोटीशी क्लिप ह्या दोघांच्या विमान प्रवासाची, एकत्रित विमान प्रवासाची माध्यमामध्ये आली आणि चर्चा सुरू झाली की या दोघांनी मिळून काय नवीन कट रचला आहे, काय डाव रचला आहे श्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात. माझ्या मते हा निव्वळ योगायोग आहे, निव्वळ योगायोग. कारण देवेंद्र फडणवीस हे अशा विमानानं प्रवास करतील याची कल्पना उद्धव ठाकरे यांना असण्याचं काही कारण नाही. आणि समजा असलीच तरी ते एका चेअरवर बसलेत, एका रोमध्ये बसलेत, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस एका रोमध्ये बसलेत. आणि समजा त्यांना असं काही कट करायचंच असेल तर ते विमानात बसून कशाला करतील? फक्त संकेत काय असतात, ते संकेत काय मेसेज देतात, असं जर मला विचाराल तर या विमान प्रवासाचे संकेत हे आहेत की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान मधल्या काळामध्ये जो काही टोकाचा विरोध होता तो मावळत चालला आहे. आणि मी ह्या विमान प्रवासामुळं म्हणतोय असं अजिबात नाही. आज सकाळी श्री संजय राऊत यांनी हे जे पक्ष फटाफुटीचं, फोडाफोडीचं राजकारण आहे, त्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे तुम्हाच्या सुद्धा मंडळींना फोडतील असं सूचकपणे म्हटलं. चर्चा ही होती की भारतीय जनता पार्टीनं हे जे उद्धव ठाकरे यांचे फुटलेले खासदार आहेत ते आपल्याकडे का घेतले नाहीत? आम आदमी पक्षातले तर खासदार घेतले, TMCचे तर पक्षाचे खासदार हे सरळ सरळ पाठिंबा देतात. त्यामुळे चर्चा हे होती की राज्याच्या राजकारणामध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा जवळजवळ येत चालले. कारण त्यांचा दोघांचाही राजकीय प्रतिस्पर्धी हा ऑब्व्हियसली एकनाथ शिंदे हे काही स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा लपवून ठेवलेली नाही त्यांनी. त्यांना मनापासून वाटतं की हे जे सरकार आलं ते आपल्यामुळं आलं. जर आपल्यामुळं हे सरकार आलं असेल तर आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळायला पाहिजे. मग कधी कुठल्या आंदोलकाच्या माध्यमातून, तर कधी आणखीन काही गोष्टी करून, कधी दिल्लीश्वराकडे जाऊन ते आपली भावना व्यक्त करत राहतात. त्यांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील आणि आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळेल.
माझी अशी माहिती आहे की त्यांना तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू, असं सांगितलं होतं. त्याला ते तयार नाही आहेत. याचा उहापोह मी अनेक वेळेला ह्यापूर्वी पण केलेला आहे. अशा स्थितीमध्ये जर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये फार अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन तयार व्हावी लागेल. भारतीय जनता पार्टी इतकं मोठं राज्य हे सहजासहजी एकनाथ शिंदेंना का देईल? ज्यावेळेला की त्यांच्याकडे 135 खासदार आहेत. पण अशी एखादी सामाजिक स्थिती, असं एखादं आंदोलन की ज्यामुळं महाराष्ट्रामध्ये अशा जातीचा मुख्यमंत्री नको म्हणून एखादं कॅम्पेन होऊ शकतं. मग अशा स्थितीमध्ये पुन्हा एकनाथ शिंदे यांना संधी मिळू शकते आणि एकनाथ शिंदे ती संधी साधण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि त्यामुळेच असं दिसतं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये हळूहळू ती स्पर्धा देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे अशी सुरू आहे. राईट? त्याचबरोबर मधल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये एकनाथ शिंदे यांनी जो काही कारभार केला आहे राज्याचा, तो काय फार स्वच्छ आहे, प्रशासकीय पातळीवरती उत्तम आहे वगैरे असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. आजही एकनाथ शिंदे यांचे जे काही मंत्री कारभार करतायत त्यामुळं इन्स्टिट्यूशनल करप्शन आणि त्या करप्शनामध्ये असलेला सगळा भाग हा दिसतोय महाराष्ट्राला. त्यामुळं एका पातळीवरती प्रशासकीय, दुसऱ्या पातळीवरती राजकीय आणि तिसऱ्या पातळीवरती संभावित 2029 निवडणुकीतली गणितं अशी सगळी एकत्रित आलेली असल्यामुळं दोघांनी काही जरी म्हटलं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी की आमच्यात स्पर्धा नाही आहे, त्या दोघांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री पद हा की इश्यू आहे. मग अशा वेळेला दोघांचा शत्रू, राजकीय शत्रू, तो आपला मित्र या न्यायाने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे जवळपास एकत्रित आल्यासारखे दिसतात. मी एका पक्षात म्हणणार नाही. कसे आले? तो सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांची लवचिक भूमिका दिसली. ज्या पद्धतीनं फडणवीसावरती यापूर्वी टीका केली जात होती उद्धव ठाकरे यांच्याकडनं, ती टीका होताना दिसत नाही. इनफॅक्ट अर्थमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडंच असायला हवं हे संजय राऊतांनी जाहीरपणे सांगितलं. मग असं दिसतं आहे की ह्या स्थितीमध्ये जर भारतीय जनता पार्टीमध्ये हे 6 खासदार येऊ इच्छित होते तर ते भाजपमध्ये का आले नाहीत? त्याच्यामध्ये श्री फडणवीस यांची काय भूमिका होती? हे खासदार फडणवीसांनाच शब्द देऊन का आलेत की आम्हाला तुमच्याच पक्षाकडनं तिकीट हवं आहे? फडणवीसांनी भाजपमध्ये न घेता त्या मंडळींना तिकडे का पाठवले? तर हे दिसतं असं आहे की जे समोर आहे त्याच्यापेक्षा बरंच काहीतरी मागं घडतं आहे. आणि त्या मागं घडण्यामागे एकच कारण आहे, ते आहे मुख्यमंत्री पद. फडणवीसांचा स्वभाव पाहता आणि ते ज्या पद्धतीनं राजकीय निष्णात आहेत आणि तेवढंच निष्णातपणा एकनाथ शिंदे हे पण दाखवत आहेत. म्हणजे कमाल आहे, एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्यासारखं पूर्ण हात वर करून तुम्हाला जे करायचं आहे ते करा असं न करता दिसतंय त्यांना की भाजप आपला प्रतिस्पर्धी आहे आणि तो आपल्याला 2029मध्ये अडचणीत आणू शकतो. तर जिल्हा पातळीपासून ते राज्य पातळीवरचं नेतृत्व आपल्याकडे घेणं म्हणजे बच्चू कडू यांना घेणं हा वन ऑफ द मास्टर स्ट्रोकपैकी एक आहे. कदाचित ओबीसी समाजातला एखादा दुसरा नेतासुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला असता, एखादा चांगला पत्रकारसुद्धा, त्यांना आता पक्षप्रवक्त्याची गरज आहे, तसा एखादा नेता ते घेऊ शकतील. अशी सगळी त्यांची रचना आहे. या रचनेमध्ये असं मला दिसतं आहे की त्यांना माहिती आहे की आपली स्पर्धा आजही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहे, 2029लाहीच ही स्पर्धा ही आपल्याबरोबर असणार आहे, ती देवेंद्र फडणवीस आणि भाजपची. या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांची लढाई भाजपबरोबर सुरू असताना भाजप म्हणजे स्पेशली देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल थोडासा त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे असं स्पष्टपणे दिसतंय. म्हणून ह्या विमान प्रवासाची चर्चा सुरू आहे. हे जे सगळे मधले संदर्भ मी तुम्हाला सांगितले त्याची चर्चा उद्याही होत राहणार आहे. केवळ एक योगायोग घडला, पण त्या योगायोगामुळे इतकी सगळी चर्चा सुरू झाली. त्याचं कारण 2 राजकीय पक्षामध्ये आणि 2 राजकीय नेत्यामध्ये सुरू असलेली स्पर्धा आहे. आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे राजकारणात आणि युद्धात सगळीकडे लागू असतं. त्याप्रमाणे हे चाललंय. सो माझ्या मते आज दोघांनी विमान प्रवासामध्ये एकत्रित प्रवास केला, त्याचा आणि ह्या राजकारणाचा काहीच संबंध नाही. हे केवळ योगायोग आहे. त्या योगायोगाला योगायोगाने पाहिलं पाहिजे, पण त्याच्या मागं हे जे राजकारण सुरू आहे तेही समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी हा प्रपंच लाईव्हचा तो प्रपंच तुम्ही फॉलो करायला लागा. महाराष्ट्रासह जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना सांगा की ते तुम्हाला अतिशय अभ्यासपूर्ण असं विश्लेषण पाहायला मिळेल. थँक्यू. गुड नाईट.